नमस्कार. महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. मावळ तालुक्यातील तळेगाव MIDC परिसरातील नवला कुंभरे येथील शॅफलर इंडिया कंपनीत कार्बन डायऑक्साईड CO2 गॅस गळतीची गंभीर घटना घडली आहे. सुरुवातीला गॅस सिलेंडर स्फोटाची माहिती समोर आली होती. मात्र प्राथमिक माहितीनुसार कंपनीत CO2 गॅस गळती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत गणेश उंबरे आणि वैभव थोरात या 2 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंह पाटील हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासन, MIDC सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गॅस गळती नेमकी कशामुळे झाली याचा तपास सुरू असून परिसरात आवश्यक खबरदारीचे उपाय करण्यात आले आहेत. या घटनेमुळे तळेगाव MIDC परिसरात खळबळ उडाली असून कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तळेगाव MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिलेली अधिकची माहिती आपण पाहूयात. आज शाफलर इंडिया कंपनी इथं तळेगाव MIDC मध्ये आहे. त्यामध्ये जे फायर एक्सटिंग्विशर असतात त्याचं ॲन्युअल मेंटेनन्सचं काम त्यांनी उषा फायर सेफ्टी इक्विपमेंटचं दिलेलं आहे. उषा फायरचे 3 कर्मचारी आणि शाफलरचे 2 कर्मचारी असे 5 जण मिळून त्यांचं फायर एक्सटिंग्विशरचं मेंटेनन्सचं काम तिथं चालू होतं. साधारण दुपारी 12:30च्या सुमारास त्या फायर एक्सटिंग्विशरमध्ये CO2 गॅस असतो. तो काम करत असताना तिथं CO2 गॅस हा त्या सिलेंडरमधून बाहेर पडला. त्या CO2 गॅसमुळे हे 2 जण अत्यवस्थ होऊन त्यांचं निधन झालेलं आहे आणि 1 जण उपचार घेत आहे. तो व्यवस्थित आहे. या संदर्भामध्ये हॉस्पिटलकडून आम्हाला माहिती मिळेल आणि आम्ही EDR दाखल करून त्याचा पुढील तपास करीत आहोत. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.